नमस्कार मित्रांनो, कथामनातल्या या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. भारतीय संस्कृतीत सण, उत्सव आणि व्रतांना अत्यंत पवित्र आणि विशेष स्थान आहे. आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच आषाढ अमावस्या, ज्याला आपण सर्वजण अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने दीप अमावस्या किंवा गतहारी अमावस्या म्हणून साजरी करतो. या दिवशी घरातील सर्व लहान मोठ्या दिव्यांची, समई, निरांजन आणि लामण दिव्यांची पूजा केली जाते. आषाढ महिना संपून पवित्र आणि मंगलमय श्रावण महिन्याचे आगमन होण्यापूर्वी येणारी ही अमावस्या आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा दिव्य संदेश देते. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजेच हे ईश्वरा, आम्हाला अज्ञानाच्या, दुःखाच्या आणि दारिद्र्याच्या अंधारातून ज्ञानाच्या, सुखाच्या आणि समृद्धीच्या प्रकाशाकडे ने, हा संदेश आपल्याला या दीप अमावस्येच्या दिवशी मिळतो. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्येचे रहस्य, तिची पौराणिक कथा, दिव्यांचे वैज्ञानिक महत्त्व आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरात दीपपूजन अत्यंत सोप्या व योग्य पद्धतीने कसे करावे याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दीप अमावस्येचे आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व. हिंदू धर्मशास्त्रानुसार अग्नी आणि प्रकाश हे साक्षात ब्रह्माचे रूप मानले गेले आहेत. अग्नी हा पंचमहाभूतांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, जो जगातील सर्व अशुद्धता नष्ट करून शुद्धता निर्माण करतो. आपण दररोज देवासमोर दिवा लावतोच, परंतु आषाढ अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिव्यांना एकत्र आणून त्यांची कृतज्ञता व्यक्त केली जाते. वर्षभर जे दिवे आपल्या घरात अखंड प्रकाश देतात, ज्यांच्या तेजाने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्या दिव्यांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आषाढ महिन्यात पावसाचा जोर जास्त असतो. चोहोबाजूला अंधार, ढगाळ वातावरण आणि ओलसरपणा असतो. अशा वेळी दिव्यांचा प्रकाश घरात प्रसन्नता आणतो. तसेच ही अमावस्या आषाढातील तिखट मीठ, मांसाहार किंवा आषाढ तळणे संपवून श्रावणातील सात्विक आणि भक्तिमय जीवनाची नांदी ठरते. दीप अमावस्येची पौराणिक कथा. दीप अमावस्येबद्दल शिवपुराणात आणि भारतीय लोककथांमध्ये एक अत्यंत सुंदर आणि बोधप्रद कथा सांगितली जाते. प्राचीन काळी एका राज्यात एक अतिशय पराक्रमी आणि प्रजाहितदक्ष राजा राज्य करत होता. राजाच्या महालात आणि संपूर्ण राज्यात सुखसमृद्धी होती. राजाच्या घरी अनेक सोन्या चांदीचे, पितळेचे आणि तांब्याचे मूल्यवान दिवे होते. परंतु काळाच्या ओघात राजवाड्यातील सेवकांनी आणि राणीने त्या दिव्यांची निगा राखणे सोडून दिले. दिवे काळे पडले, त्यांच्यावर धूळ साचली आणि त्यांना एका अडगळीच्या खोलीत फेकून देण्यात आले. काही दिवसांनंतर त्या राज्यावर अचानक संकटांची मालिका सुरू झाली. राजाचे आरोग्य बिघडले, धान्याची कोठारे रिकामी होऊ लागली आणि राज्यात दारिद्र्य पसरू लागले. राजाने आपल्या कुलगुरूंना याचे कारण विचारले. कुलगुरूंनी ध्यानावस्थेत जाऊन पाहिले आणि राजाला सांगितले, राजन, तुमच्या महालात लक्ष्मीचा वास असणाऱ्या दिव्यांचा अपमान झाला आहे. ज्या दिव्यांनी तुम्हाला प्रकाश दिला ते आज अंधारात आणि अस्वच्छतेत पडले आहेत. दिव्यांच्या या कोपामुळेच तुमच्या राज्याची ही अवस्था झाली आहे. राजाला आपली चूक समजली. त्याने लगेचच आषाढ अमावस्येच्या दिवशी महालातील सर्व दिवे बाहेर काढले. दासींनी आणि राणीने ते दिवे चिंच, माती आणि पाण्याने स्वच्छ घासून लख्ख केले. महालाच्या अंगणात सुंदर रांगोळी काढली. चौरंगावर पाट मांडून त्या सर्व दिव्यांची स्थापना केली. दिव्यांमध्ये शुद्ध तूप आणि तेल घालून वाती पेटवल्या. फुलांनी हळदी कुंकवाने दिव्यांची पूजा केली आणि गोड नैवेद्य दाखवला. रात्रीच्या वेळी जेव्हा सर्व दिवे एकत्र प्रज्वलित झाले, तेव्हा संपूर्ण राजवाडा दिव्यांच्या दिव्या तेजाने उजळून निघाला. असे म्हणतात की त्या लख्ख प्रकाशाने प्रसन्न होऊन साक्षात लक्ष्मीदेवीने राजवाड्यात पुन्हा प्रवेश केला. राजाचे आजारपण दूर झाले, राज्याची समृद्धी परत आली आणि सर्वत्र आनंदी आनंद झाला. तेव्हापासून आषाढ अमावस्येला दीप अमावस्या म्हणून दिव्यांची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. या कथेचा मुख्य बोध असा आहे की आपल्या आयुष्याला प्रकाश देणाऱ्या प्रत्येक वस्तूची आणि व्यक्तीची आपण काळजी घेतली पाहिजे आणि कृतज्ञ राहिले पाहिजे. दीपपूजनाची संपूर्ण विधी, टप्प्याटप्प्याने सविस्तर माहिती. दीपपूजन कसे करावे याबद्दल अनेकांच्या मनात शंका असतात. शास्त्रोक्त आणि सोप्या पद्धतीने घरात दीपपूजन कसे करावे ते आता आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेऊया. 1. पूर्वतयारी आणि दिव्यांची स्वच्छता. दीप अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान उरकून घ्यावे. घरातील स्वच्छता करावी. घरातील सर्व समई, निरांजन, लामण दिवे, पितळेचे व तांब्याचे दिवे एकत्र करावेत. हे दिवे ओल्या चिंचेने, लिंबाने किंवा पितांबरीने अतिशय घासून लख्ख स्वच्छ करावेत. दिव्यांवरचा जुना तेलकटपणा संपूर्ण निघून गेला पाहिजे. स्वच्छ धुतलेले दिवे सुती कापडाने कोरडे पुसून घ्यावेत. 2. पूजास्थानाची सजावट. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी घरातील देवाऱ्यासमोर किंवा हॉलमध्ये पूजेसाठी एक स्वच्छ जागा निवडावी. त्या ठिकाणी माती किंवा तांदळाच्या पिठाने सुंदर रांगोळी काढावी. रांगोळीवर एक लाकडी पाट किंवा चौरंग ठेवावा.
पाटाभोवतीही सुंदर फुलांची किंवा रांगोळीची नक्षी काढावी. पाटावर स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. 3. दीप स्थापना. पाटावर एक मोठे तांबणा किंवा ताट ठेवावे. ताटात थोडे तांदूळ किंवा गव्हाची रास ठेवावी. त्यावर घरातील सर्व लख्ख केलेले दिवे समई, निरांजन, पणत्या क्रमाने मांडावेत. सर्व दिव्यांमध्ये कापसाच्या उभ्या किंवा आडव्या नवीन वाती घालाव्यात. दिव्यांमध्ये शुद्ध गाईचे तूप किंवा तिळाचे तेलाचे तेल घालावे. पूजेसाठी तिळाचे तेल किंवा गाईचे तूप अत्यंत शुभ मानले जाते. 4. दीप प्रज्वलन व पूजाविधी. प्रथम देवासमोर एक वेगळा दिवा लावून पूजेचा संकल्प करावा. त्यानंतर पाटावरील सर्व दिव्यांना प्रज्वलित पेटवून करावे. सर्व दिवे पेटवल्यानंतर अत्यंत भक्तिभावाने दिव्यांना नमस्कार करावा. दिव्यांना हळद, कुंकू आणि अक्षता वाहाव्यात. प्रत्येक दिव्याला ताजी फुले, विशेषतः पिवळी किंवा लाल फुले आणि तुळशीपत्र दुर्वा अर्पण कराव्यात. दिव्यांसमोर अत्तर किंवा उदबत्ती लावून वातावरण सुगंधित करावे. 5. कणकेच्या दिव्यांचे महत्त्व व पूजा. दीप अमावस्येला गव्हाच्या पिठाचे आणि गुळाचे गोड दिवे बनवण्याची विशेष परंपरा आहे. गव्हाच्या पिठात थोडे गूळ, तूप आणि पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावे. त्याचे लहान लहान दिवे तयार करावेत. हे कणकेचे दिवे वाफेवर उकडून किंवा तुपात तळून घ्यावेत. पूजेच्या वेळी या कणकेच्या दिव्यांमध्ये तूपवात घालून ते प्रज्वलित करावेत. कणकेच्या दिव्यांची पूजा केल्याने घरातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहते. विशेषतः लहान मुलांचे औक्षण कणकेच्या दिव्याने केल्यास त्यांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभते अशी धारणा आहे. 6. नैवेद्य व प्रार्थना. दिव्यांसमोर गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये कणकेचे उकडलेले दिवे, गुळाचा शिरा, खीर किंवा साखरेचा नैवेद्य दाखवू शकता. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर सर्व दिव्यांची आरती करावी. आरतीनंतर खालील प्रसिद्ध मंत्र किंवा श्लोक म्हणावा. दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दन, दीपो हर्तु मे पापम, दीपज्योती नमोलस्तुते, शुभम करोति कल्याणमारोग्यम धनसंपदा, शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोलस्तुते. अर्थ. दिव्याची ज्योत ही परब्रह्म स्वरूप आहे. ती मानवाच्या सर्व पापांचा नाश करते. शुभ, कल्याण, आरोग्य आणि धनसंपदा देणाऱ्या या दीपज्योतीला माझा नमस्कार असो. 7. लहान मुलांचे औक्षण. दीपपूजनानंतर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून कणकेच्या किंवा तुपाच्या दिव्याने त्यांचे औक्षण ओवाळणे करावे. यामुळे मुलांवरील सर्व दृष्ट, वाईट नजर आणि आजारपण दूर होते अशी घरोघरी पारंपरिक श्रद्धा आहे. दिव्यांचे वैज्ञानिक महत्त्व आणि आयुर्वेदातील स्थान. दीपपूजन ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर यामागे अतिशय सखोल वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक विचार दडलेला आहे. 1. कीटक आणि जीवाणूंचा नाश. आषाढ महिन्यात पाऊस पडल्यामुळे वातावरणात ओलसरपणा, बुरशी आणि विविध प्रकारचे सूक्ष्म जीवाणू, डास व कीटक वाढतात. दीप अमावस्येला जेव्हा घरात एकाच वेळी अनेक तुपाचे आणि तिळाच्या तेलाचे दिवे प्रज्वलित केले जातात, तेव्हा त्यातून निघणाऱ्या धुरामुळे वातावरणातील सूक्ष्म जीवाणू आणि कीटक नष्ट होतात. 2. हवेचे शुद्धीकरण. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जळतो तेव्हा हवेतील ऑक्सिजनची पातळी सुधारते आणि विषारी वायूंचे प्रमाण कमी होते. तिळाचे तेल वातावरणातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. 3. मानसिक शांतता आणि दृष्टीसुधार. दिव्याच्या ज्योतीकडे काही वेळ एकटक पाहिल्याने, ज्याला योगशास्त्रात त्राटक म्हणतात, डोळ्यांची रोशनी वाढते आणि मन एकाग्र होते. अंधारमय आणि ढगाळ वातावरणात दिव्यांचा मऊ प्रकाश मानवी मनातील नैराश्य दूर करून उत्साह निर्माण करतो. दीप अमावस्येला काय करावे आणि कोणत्या चुका टाळाव्यात. दीप अमावस्येचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. काय करावे. आजच्या दिवशी घरातील सर्व कोपरे स्वच्छ ठेवावेत. संध्याकाळी घरातील कोणत्याही कोपऱ्यात अंधार राहणार नाही याची काळजी घ्यावी. उंबरठ्यावर, तुळशीजवळ आणि मुख्य दाराबाहेर दिवे नक्की लावावेत. आजच्या दिवशी अन्नदान किंवा गरजू व्यक्तीला तेलाचे दान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. काय करू नये. आजच्या दिवशी घरात कटकट, वादविवाद किंवा भांडणे करू नयेत. दीप अमावस्येला कोणाचाही अपमान करू नये किंवा दारात आलेल्या व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवू नये. दिव्यांची पूजा करताना तुटलेले, फुटलेले किंवा काळे पडलेले अस्वच्छ दिवे पूजेत वापरू नयेत. दिवे तोंडाने फुंकर मारून कधीही विझवू नयेत. दिवा शांत करण्यासाठी फुलाचा किंवा काडीचा वापर करावा. उपसंहार. मित्रांनो, दीप अमावस्या हा सण आपल्याला शिकवतो की बाहेरील अंधार कितीही दाट असला तरी एका लहानशा दिव्याची ज्योत त्या अंधाराला पराभूत करू शकते. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात कितीही संकटे किंवा अडचणी आल्या तरी आशा, श्रद्धा आणि ज्ञानाचा दिवा मनात सतत जळत ठेवला पाहिजे.
आजच्या या पावन प्रसंगी आपण सर्वांनी आपल्या घरातील दिव्यांसोबतच मनातील विचारांचाही दिवा प्रज्वलित करूया. स्वार्थ, राग आणि द्वेषाचा अंधार दूर करून प्रेम, बंधुभाव आणि करुणेचा प्रकाश पसरवूया. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला दीप अमावस्येच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. साक्षात महालक्ष्मी आणि भगवान शिवशंकर तुमच्या आयुष्यात उजेड, आरोग्य आणि भरभराटी आणोत हीच प्रार्थना. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि ही दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन आध्यात्मिक, सांस्कृतिक कथा व माहितीसाठी आपल्या कथा मनातल्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.